फोन करायचा तुला कर. ही STD लाईन आहे? STD आहे, ISD आहे. गो हेड. नाही, मला फोन करायचा नाहीये. मी फक्त फोन चालू आहे का बघत होते. येरवारांचा फोन कधी डेट नसतो. म्हणजे? म्हणजे येरवारांना महत्वाची कामं असतात. त्यांचा फोन डेड असून चालत नाही याची कल्पना आहे. कुणाला? टेलिफोन एक्सचेंजवाल्याला. ओ, म्हणजे तू VIP लिस्ट मध्ये आहेस सर. नाहीये तरी सुद्धा फोन डेड नसतो. पण कधीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो की. प्रॉब्लेम येणं त्यांना परवडण्यासारखं नाहीये. घे. हा नाश्ता खूप आहे. आमच्याकडे हा नाश्ता द्यायची पद्धत आहे. कठीण आहे. तू घे ना आधी. नाही नाही तू घे. माझा आणि मीराचं सकाळीच झालं. मीरा? तुझी बायको? कुठे ती? आता कामात असेल ती. अशा वेळेला मला डिस्टर्ब करायला आवडत नाही. पण आपण शेतावर चक्कर मारून येऊ मग भेट होईलच. घे ना प्लीज. मस्त आहे. आवडलं का आमचं घर? घर काय, महाल आहे हा, महाल. अशा वेळेला कसं कसं असं म्हणायची पद्धत आहे. जया काय म्हणतो? जया काय मजेत आहे. लग्न झालं ना त्याचं. काय? चल फेका फेक. अरे खरंच, तुला फोन नाही केला त्याने? कधी? कुणाशी? महिना झाला. सुनंदा सोनावणे आमच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. नाही नाही आहे? नाही विश्वास बसत. खरंच सांगते मी तुला. घरी कोणी फोन उचलत नाहीये. अरे कॉलेजमध्ये असतील दोघेही. कसला विचार करतोयस? आपण कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला वाटायचं जयाचं आणि तुझं लग्न होईल. नंतर जोशी सर आले. आणि सगळ्यांचेच अंदाज चुकले असंच ना? नंतर इतक्या वर्षांनी मी मुंबईला आलो. जयाला अजूनही लग्न न केलेला पाहिला तेव्हा जाऊ दे. आता त्याचं लग्न झालंय, चर्चा कशाला. अगदी बरोबर. जयाचं लग्न व्हावं यासाठी शेवटी मलाच पुढाकार घ्यावा लागला आणि सगळी चर्चा बंद झाली. तुला पुढाकार घ्यावा लागला? ऑफ ऑल द पीपल पुन्हा तूच? शरद घर सोडून निघून गेला. त्याचे परिणाम मी भोगले, अजूनही भोगतेय. पुन्हा एकदा आवाई उठली की मी आणि जया लग्न करणार. गावभर कॉलेजभर याची चर्चा सुरू झाली. पण पुन्हा एकदा सगळ्यांचे अंदाज चुकले. सुनंदा खूप चांगली. जया जेलमध्ये होता तेव्हा तिने त्याला अण्णांना खूप मदत केली. सुनंदाबद्दल जयाला आपुलकी वाटतेय, पण त्या दोघांमध्ये मी काट्यासारखी सलते असं मला वाटलं. आणि म्हणून मी स्वतःच दोघांमधून उपटून फेकून दिलं स्वतःला. आणि त्या दोघांचं लग्न कसं होईल हे पाहिलं. यू ग्रेट सुद्धा. अजूनही या जगात अशी माणसं राहतात. पुरे पुरे पुरे. मी तुला इथे माझी त्याग और बलिदान की कहाणी वगैरे ऐकवायला आलेली नाहीये. मी इथे तुझ्याबरोबर 2 दिवस छान मजेत घालवायला आले, गप्पा मारायला आले. एनिवे, जाऊया शेतावर? जाऊया ना. तुझं झालं की लगेच नाही. माझा रॉयल ब्रेकफास्ट कधीच झालाय.
चल निघूया. चल. आई गो. छे. काय जोशी मॅडम, कसं काय वाटतंय? पाणी आणा बाई साहेबांले. आई ग. अरे शेत म्हणजे एक जमिनीचा तुकडा, एवढीच आमची कल्पना. नाही म्हणजे कथा कादंबऱ्यात गोष्टीत वाचलंय. अगदी आपल्या मराठी सिनेमांमध्ये सुद्धा आम्ही जे बघतो ना, ते आपला एक चौरस आयताकृती असा एक जमिनीचा तुकडा दिसायचा बस. पण आपली नजर पोचेल तिथपर्यंत आणि त्याही पलीकडे शेती असते हे आम्हाला माहीतच नाही. थँक्यू. आणि तू ज्या खड्ड्यातून मला फिरवत होतास ना ट्रॅक्टर मधून, तेव्हा तर मला वाटलं की मी अख्खं पारलं पूर्व पश्चिम सगळं फिरून आले. पण तू कॉलेजमध्ये होतास तेव्हा सुद्धा आम्हाला वाटलं नव्हतं तुझ्याकडे बघून. काय तू एवढा मोठा जमीनदार असते. अगं स्वतःच्या तोंडून काय सांगायचं आणि कशाला? एकतर मी शहराला आणि शहराच्या माणसांना बुजलेला. ते एक वेळ मान्य केलं तरी सुद्धा अलीकडे जेव्हा तू आम्हाला भेटायला आलास तेव्हा सुद्धा तू बोलला नाहीस. तेव्हा सुद्धा आम्हाला वाटलं हा सुटाबुटात फिरतोय, 5 स्टार हॉटेलमध्ये राहतोय, म्हणजे बाप कमाईवर मजा चालली आहे किंवा चांगल्या कंपनीत नोकरी आहे म्हणून कंपनीच्या अकाउंटवर चैन चालली आहे, असंच ना? शहरातल्या माणसं नेहमी असंच वाटतं. मराठी माणूस म्हणजे नोकरी करणार, खूप शिकलेला असला तर परदेशात जाऊन नोकरी करणार, तिथे पैसा साठवणार आणि मग इथे येऊन जवळ पैसा आहे त्यापेक्षा 5 पट मिजास मारत फिरणार. ही असली देशी श्रीमंती त्यांना रुचतही नाही आणि पचतही नाही. अरे कारण शहरातच जन्म झालेल्या आम्हाला चौरस फुटाकरीत दुसरं काही आयुष्यच माहिती नसतं. आणि पुन्हा शेतकऱ्यांबद्दल समजापेक्षा गैरसमजच अधिक असतात. श्रीरंग, बोला काका, आज कसं काय गरीबाला याद करून राहिले? नाव सांगितलं की तुमच्या शंकररावले. बरं काका, माणूस धाडा, मी कॅन देतो पाठवून. अहो खरंच सांगतोय, तुम्ही माणूस धाडा, एक जास्तीचा कॅन आहे तोही देतो बरोबर. हा, आमच्या गावचे सरपंच कॅनभर औषध हवंय. कॅनभर औषध कशासाठी? अगं माणसासाठी नाही, पिकासाठी. इफेक्टिव्ह पेस्टिसाइड. अच्छा, म्हणजे कन्सल्टन्सी सुद्धा वाटतं. नाही ग, मी आपली मला जमेल तेवढी मदत करतो आणि त्यासाठी खिशाला चाट पडले तरी चालेल, बरोबर? सगळ्याच गोष्टी पैशात नाही मोजता येत सुद्धा. एखाद्या माणसासाठी कोणीतरी कधीही उभा राहतो, मदत करतो, त्यातच तुझं समाधान. खरंय. कळलं मला. चल, पानं वाढली असतील. हो.
कुणीकडे राहता तुम्ही? विले पार्ल्याला. तिथेच रतनभाई कॉलेजमध्ये मी प्रिन्सिपल आहे. असं पण सकाळी तर तुम्ही म्हणे सरकारी समितीवर. नाही नाही, म्हणजे मी शिक्षण समितीवरतीही आहे, पण प्रिन्सिपलही आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाखातर मी ही जबाबदारी स्वीकारली. काय काम करून राहिली ही समिती? अ, शिक्षण क्षेत्रात अलीकडे हिंसाचार वाढत चाललाय आणि त्याच्या मुळाशी विद्यार्थ्यांची हिंसक वृत्ती, मनोवृत्ती जी वाढत चाललेली आहे, त्याच्या मुळाशी आम्ही जातो, त्याचा अभ्यास करतो, त्यावरती उपाययोजना आम्ही करतो आणि त्या योजना अंमलात कशा आणता येतील ह्याबद्दल आम्ही सरकारला मदत करतो. बरं बरं. आणि त्या समितीवर तुम्ही चेअरमन म्हणून काम करताय? हो. दादा, रंगाला म्हणा की पाहुणे वाट पाहून राहिलेत. जी. सुरुवात करा. नाही, श्रीरंगरावांनाही येऊ दे. सुधा ही माझी बायको मीरा. सुधा ही माझी बायको मीरा. मीरा ही सुधा गोखले. मैं पूर्वाश्रमीची सुधा गोखले, आता सुधा जोशी. एक एक सुधा, घर शेती सगळं मीराच बघते. आबा आणि माझ्याहूनही सगळ्यांची बारीक सारीक माहिती असते तिला. काय आबा? हो. सुधा, जेव की. बरं का मीरा, सुधा, मी, जया आणि शरद असा आमचा एक ग्रुप होता. शरद म्हणजे आता सुधाचा नवरा. आणि आणि इतकी कडक होती की मुलं हिला घाबरायची. ही मोठे मोठे डोळे करून मुलांकडे बघत असे. आम्ही सुद्धा घाबरायचो. आता ही खूपच मावळली आहे. आणि बरं का सुधा, माझ्या आणि आबांच्या इतक्या बाहेरच्या वाऱ्या होतात. त्याच्यात जर मीरा नसती तर आमची शेती आणि घर हे सगळंच चांगली आहे माझी बायको. पण साधी आहे, सामान्य आहे. तुझ्यासारखी हुशार कर्तबगार नाहीये. म्हणजे मला निदान शहराची, तिथल्या शहरी सुसंस्कृतपणाची, शहरी शिष्टाचारांची, भाषेची, सवयींची तरी ओळख झाली. ती माझ्यासारखीच गावात जन्मलेली, इथेच लहानाची मोठी झालेली. तुला सांगावं असं तिच्यात विशेष काही नाही. तरीही ती तुझी बायको आहे आणि तिचं अस्तित्व तू नाकारलेलं नाहीयेस. मला उगीचच वाटलं होतं. नाही,
तो माझा तद्दन महामूर्खपणा होता, चक्क धादांत मूर्खपणा. सॉरी, मला मला जेवण नाही जाते. म्हणजे मला बरं नाही वाटत आहे. माफ करा, मी जाते. त्याहिले उगीच त्रास नको, त्याहिले विचारून काय ते करीस. या ना, या, बसा ना. चहा घेणार? हो, पण साखर जरा कमी. आणि आलं असेल तर घालाल का? माझं डोकं दुखतंय म्हणून. दादा,